नमस्कार, मी सविता तुमचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनेलवर. तर आज आपण बघणार आहोत अगदी बेकरी स्टाईल रवा केक. चला तर मग इथे मी काही तयारी करून घेतलेली आहे, बेसिक ती तुम्हाला दाखवते. इथे मी घेतला आहे 1 कप बारीक रवा. जो हा कप दिसतोय तुम्हाला, ह्या कपाने मी हे सगळे मेजरमेंट घेतलेले आहे. ह्याच कपाने मी 1 कप रवा, 1 कप साखर, अर्धा कप मैदा, अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि इथे गार्निशिंग साठी आपल्याला असे बदामाचे काप लागणार आहेत वरून. इथे 1 स्पून बेकिंग पावडर आणि हाफ स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि इथे घेतलेला आहे व्हॅनिला इसेन्स आणि केक टीन मी व्यवस्थित बटर पेपर लावून तयार करून घेतलेला आहे. चला तर मग आपण केक बनवायला स्टार्ट करू. इथे मी दही ऍड करून घेतला आहे. त्यातच आपल्याला साखर ऍड करून घ्यायची आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित दही आणि साखर फेटून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला तेल ऍड करून घेऊया. आता आपण तेलही ऍड करून घेतलं आहे. परत एकदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं तरी आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. आता आपण जो बारीक रवा घेतला होता तो आपण याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊ सगळा. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर मग आपल्याला दूध टाकायचं आहे. अंदाज घ्यायचा की आपल्याला किती दूध लागणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला दूध टाकायचं आहे. आता ह्या स्टेजला आपण मैदाही ऍड करून घेऊ. परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर दूध घालून घेऊ आपण. दूध थोडं थोडं करून घाला, एकदम घालू नका. व्यवस्थित अजून थोडं घट्ट वाटतंय, थोडंसं दूध मी अजून घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिश्रण आपलं झालेलं आहे ते. आता हे आपल्याला एक 20 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 20 मिनिटाने मग आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे. मला लीड लावून 20 मिनिटासाठी असंच ठेवून देते, म्हणजे आपला रवा छान भिजेल. 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघून घेऊ आपलं बॅटर केकचं कसं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, रवा छान फुलला आहे. आपल्याला थोडं अजून दूध याच्यात टाकावं लागेल. थोडं दूध मी ऍड करून घेते अजून. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर तुम्ही जेवढं छान मिक्स कराल ना, तेवढा केक छान आणि सॉफ्ट होणार आपला. त्याच्यामुळे मिक्स व्यवस्थित करा. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपल्या बॅटरची. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्या स्टेजला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड करून घेऊया.
इथे 1 स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हाफ स्पून बेकिंग सोडा आणि 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊ आपण. व्हॅनिला एसेन्स नसेल तरी काही चालेल, असं काही नाही, पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते. आता परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि अगदी चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं, कारण हा गोडाचा पदार्थ आहे ना. अगदी चिमूटभर. त्याच्यामुळे आपल्या केकची टेस्ट अजून छान होते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण याला. आणि आता झालेला आहे आपलं बॅटर इथे. बघू शकता तुम्ही, अशी फ्लोई कन्सिस्टन्सी हवी आपल्या बॅटरची. असं पकडलं का खाली पडलं पाहिजे. बघू शकता तुम्ही, आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण याला केक टेन मध्ये शिफ्ट करून घेऊ. हा असा सिलिकॉनचा स्पॅच्युला येतो एक, त्याने हे बॅटर व्यवस्थित असं क्लीन करून घेऊ. आणि इथे मी एक केक टिन घेतला आहे, बटर पेपर लावून व्यवस्थित तेल लावून घेतला आहे त्याला. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर असा केक टिन नसेल तर तुम्ही कुठलाही कुकरचा डब्बा किंवा कुठलाही तुमच्याकडे असं फ्लॅट सरफेसचं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. फक्त ही बाजू पूर्ण प्लेन हवी अशी, त्यात तुम्ही केक आरामात बेक करू शकता. आता मी हे आपलं याच्यामध्ये टाकून घेते. व्यवस्थित हे सिलिकॉनच्या स्पॅच्युलाने छान क्लीन करून घ्यायचं आहे. बॅटर बिलकुल वाया जात नाही. हे असे केकसाठी सिलिकॉनचे स्पॅच्युले तुम्ही नक्की यूज करा. आता हा टीन आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे. आता इथे आपला केक बेक होण्यासाठी रेडी आहे. आता त्यात आपण जे बदाम घेतले होते कापून ते वरून असे टाकून घेऊ. तुम्हाला बदाम नसतील आवडत तर तुम्ही टुटी फ्रुटी टाकू शकता, चोको चिप्स टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गार्निशिंग काहीही करू शकता. इथे मी बदामाचे काप ऍड करून घेतले आहेत. आता आपण याला एक 30 ते 40 मिनिटांसाठी व्यवस्थित बेक करून घेणार आहोत. आता मी ते कढई 10 मिनिटांसाठी प्री हीट करून घेतले आहे. आता केक आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊ अशा प्रकारे. आता आपल्याला हा केक एक 30 ते 40 मिनिटं व्यवस्थित स्लो गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करू आपला केक झाला आहे का टूथपिकने. आपला केक झाला आहे. काढला कुठे केक चिटकत नाहीये, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. बघू शकता हातालाही आपला चिटकत नाहीये. आता आपण याला काढून घेऊ. बघू शकता आपला केक इथे झालेला आहे. आपण त्याचा बटर पेपर काढून घेऊ आता व्यवस्थित. बघू शकता आपल्या केकचा बटर पेपर व्यवस्थित छान निघालेला आहे.
मस्त असा केक तयार झालेला आहे आपला, बघू शकता. मस्त स्पंजी एकदम, कलरही खूप छान आला आहे. थोडा थंड झाला का आपण त्याचे कट करून घेऊ व्यवस्थित. अशा प्रकारे नक्की करून बघा. अगदी घरच्या घरी कमी साहित्यात केक तयार होतो आपला. आता आपण केक कट करून घेऊ. बघू शकता इझिली आपला केक कट होतोय, म्हणजेच आपला केक एकदम छान आणि सॉफ्ट झालेला आहे. इथे बघू शकता आपल्या केकला जाळीही खूप छान सुटलेली आहे, एकदम स्पॉन्जी झालेला आहे. अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडनेही कट करून घेते, म्हणजे आपल्याला केकच्या एकसारख्या स्लाइस करता येतील. मी दुसऱ्या साईडनेही केक कट करून घेतला आहे. आता व्यवस्थित एकसारख्या स्लाइस करून घेते. बघू शकता छान आपल्या केकला जाळी सुटलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. इथे मी केकच्या एकसारख्या स्लाइस करून घेतल्या आहे. खायला अगदी टेस्टी असा हा केक होतो. नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी. मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे. स्वीटमध्ये जर तुम्हाला कधी काय खायची इच्छा झाली तर तुम्ही हा केक नक्की करू शकता. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.